काय सांगायला आपण पवनेर गावाची संपूर्ण पाहणी केलेली, काय परिस्थिती? पवनेर गावाची पाहणी केल्यानंतर अख्खं गाव पूर्णपणानं पाण्यानं वेढ्यात घातलेलं आहे. आता आपण पाहिलं असेल की मी सुद्धा होडीत या ठिकाणी इथपर्यंत पाहणी करायला आलोय. गाव मोठ्या राशनापासून सगळी व्यवस्था इथं आहे का नाही ही पाहणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. मी प्रशासनाला सुद्धा सोबत घेऊन आलोय. असंच पवनेर सारखं डिग्रसला आहे, तेलसमुख आहे, बोरखेड आहे, रामेवाडी, कसारवाडी आहे, या गावांना सुद्धा या गौदाकाठी ज्यावेळेस पूर येतो, पाणी जास्त सोडलं जातं, त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीमध्ये आता पाहिलं तर काही घरांचं पण नुकसान झालंय, दुकानांचं नुकसान झालंय. घरांचं दुकानाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात तात्काळ मदत करण्याच्या बाबतीत मी प्रशासनाला सांगितलंय. पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय की त्यांची पूर्ण पिकं आज पाण्याखाली आहेत. इथली हजारो हेक्टर जमीन ज्याच्यात कापूस आहे, सोयाबीन आहे, हे तर पूर्ण गेलंच पहिल्या दुसऱ्या अतिवृष्टीमध्ये. याच्यात